नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भारतीय जनता पक्षाच्या वतीने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर होताच पक्षात मोठी बंडखोरी निर्माण झाली आहे। माजी मंत्री कविता जैन यांना पक्षाने उमेदवारी नाकारताच त्यांच्या सेक्टर 15 येथील निवासस्थानी शुकशुकाट पसरला। कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। नगरसेवक इंदू वालेंचा आणि त्यांचे पती संजीव वालेंचा यांच्यासह 26हून अधिक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। राजीनामा देणारी व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ प्रसिद्ध करून भाजप हायकमांड बद्दल नाराजी व्यक्त केली आहे। भाजपाने हरियाणातील उमेदवारांची पहिली आणि सर्वात मोठी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। महिला ही भाजपाची मजबूत वोट बँक आहे, त्यामुळे पक्षाकडून आपल्या पहिल्या यादीत 8 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये 14 मागासवर्गीय उमेदवारांना विधानसभेसाठी संधी दिली आहे। गुर्जर, यादव, कश्यप, कुंभार, कंबोज, राजपूत, सैनी जाट समाजासह वाल्मिकी, धनुक, बौरिया, बाजीगर या समाजाला पक्षाने प्रतिनिधित्व दिले आहे। भाजपाने आपल्या पहिल्या यादीमध्ये तरुणांना प्राधान्य दिले असून जवळपास 26 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।